सांगली येथे होत आहे लिंगायत समाजाच्या वतीने आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन, अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये धर्मगुरू काशीलिंग स्वामीजी यांनी दिली आहे। यावेळी विशाल मखदूम व इतर मान्यवर उपस्थित होते। वीरशैव लिंगायत समाज व शिवबसव सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ सांगली आयोजित विश्वचंडी महायज्ञ शिवमहाकथा व श्री 1008 केदारनाथ जगद्गुरू यांचा आशीर्वचन व अड्डपालखी असा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। हा कार्यक्रम दिनांक 8 जून ते 14 जून या कालावधीमध्ये तरुण भारत स्टेडियम मारुती चौक सांगली येथे संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाची भव्य दिव्य अशा पद्धतीनं आपण सगळी तयारी केलेली आहे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना आम्ही विनंती करतोय। या कार्यक्रमामध्ये बाहेरगावावरून येणाऱ्या सर्व लोकांची प्रसादाची व्यवस्था आम्ही तिथे केलेली आहे आणि या अधिक मासानिमित्त सर्व धार्मिक विधी जे आहेत, शिवमहापुराण कथा आणि जगद्गुरूंचं दर्शन याची आपण सगळ्यांनी सोय केलेली आहे। यासाठी आमचे शिवबसव मंडळ याची पूर्णपणे गेल्या महिन्यापासून आपण तयारी करत आहोत आणि तरुण भारत स्टेडियम येथे आपण पूर्ण शिवमय भक्तिमय वातावरण तिथे तयार केलेलं आहे आणि सर्व समाजानं आपल्याला गेल्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीनं याचा हजेरी लावली होती आणि यावेळेलाही प्रचंड संख्येने लोकांनी येऊन या धार्मिक सोहळ्याचं हे घ्यावं असं आम्ही सगळ्यांना वीरशैव लिंगायत या समाजाच्या वतीनं आणि शिवबसव कला क्रीडा सांस्कृतिक संस्थेच्या निमित्तानं सांगली या गणेशच्या नगरीमध्ये तरुण भारत स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम जून 8 ते जून 14 या तारखेला संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना सुख समाधान शांती मिळावा हा त्या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सर्व कमिटीचे सदस्य हे सर्वांना आवाहन करतात की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की केदार जगद्गुरू हे 12 ज्योतिर्लिंगातलं एक स्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि या 12 ज्योतिर्लिंगाला सर्वांना जाऊन दर्शन घेणं हे शक्य नाही आहे आणि म्हणूनच आमच्या या कमिटीनं या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या सांगली या गणेशच्या नगरीमध्ये या 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि पंचपीठाधीश्वरामध्ये असणारे जे केदार जगद्गुरू आहेत यांचं दर्शन आशीर्वचन मिळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि दुसरा उद्देश जो आहे तो म्हणजे वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जे आपल्याला 16 संस्कार पाहायला मिळतात, त्या 16 संस्कारामध्ये जो तुम्हाला सांगतो ना संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे असा जो शिवदीक्षावधी संस्कार आणि अय्याचार हा संस्कार फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे की 2024 या सालामध्ये हा संस्कार आम्ही तरुण भारत स्टेडियममध्येच घेतला होता। यावेळी कमीत कमी 1350 ते 1400 वीरशैव लिंगायत बांधवांनी हा संस्कारमध्ये भाग घेऊन तो संस्कार घेतलेला होता। तर यावेळीचा आमचा संकल्प आहे की हा संस्कार म्हणजे वीरशैव लिंगायत बांधवांनी 1-2,500 लोक या ठिकाणी भाग घेऊन हा संस्कार घेतील, कारण हा संस्कार एका दृष्टीनं जाती संस्कार देखील मानला जातो आणि ह्या संस्कारामुळेच आपल्याला शिवपूजा करण्याचा अधिकार मिळत असतो। पण हा कार्यक्रम देखील त्यात फार मोठा त्यामध्ये विशेष असं भाग घेत आहे। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।